व्हिडिओमधून एक महत्त्वाची सूचना आहे लाडक्या बहिणींना. सगळ्यांना वाटत आहे की बाबा दिवाळी आली आणि दिवाळीचं जे बोनस आहे लाडक्या बहिणींना, बोनस म्हणा, गिफ्ट म्हणा, ते महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणार आहे का? हा प्रश्न खूप लाडक्या बहिणींचा आहे. तर मी तुम्हाला सांगतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये, बघा, कसल्याही प्रकारचं बोनस आणि कसल्याही प्रकारचं गिफ्ट ह्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून लाडक्या बहिणींना वितरित करण्यात येणार नाही आहे. बघा, वितरित करण्यात कोणाला येणार आहे गिफ्ट आणि बोनस? ते अंगणवाडीच्या ज्या सेविका आहे आणि मदतनीस आहे यांनाच हे ठिकाणी बोनस आणि गिफ्ट ह्या ठिकाणी भेटणार आहे. याच्यातच सरकार का आपल्याला पैसे देण्यासाठी 1500 रुपये पैसे देण्यासाठी परेशान करून राहिलं आहे. तुम्ही बघितलं आहे की जो 15वा हप्ता आहे सप्टेंबरचा, त्यालाच किती उशीर झाला आहे. आणि त्याचबरोबर ऑक्टोबरचा हप्तासुद्धा आता पेंडिंगमध्ये आहे 16वा. तर सरकारनं काय करायला पाहिजे, 15वा हप्त्यासोबतच हा 16वा हप्तासुद्धा ऑक्टोबर महिन्यात त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होता. म्हणजे एकंदरीत ती जे आहे आपले 3000 रुपये डायरेक्टली खात्यावरती आपले टाकायला पाहिजे होती. तर बघा, कारण की दिवाळीचं सीझन आहे आणि 16वा हप्ता आता लेट करत येते विनाकारण, त्यामुळे तो हप्ता आताच टाकायला पाहिजे होता. आणि बोनस वगैरे तर काही कोणाला भेटणार नाही, ते भेटणार आहे फक्त अंगणवाडी सेविकाला आणि मदतनीसला. लक्षात ठेवा. आता विषय म्हणजे की बाबा हे 16 हप्ता कधी भेटणार आहे? तर 16वा हप्ता आता तुम्ही लक्षात ठेवा की तो जाणार आहे नोव्हेंबरमध्ये भेटणार आहे. ह्यावेळेस 15वा जो हप्ता आहे सप्टेंबर महिन्याचा, तो प्रत्येक महिलेला भेटलेला आहे. ज्यांनी KYC केली त्यांना पण भेटलेला आहे, ज्यांनी नाही केली त्यांना पण भेटलेला आहे. बट हे जो 16वा हप्ता येणार आहे, ज्या महिलांनी KYC केली त्या महिलांनाच फक्त या ठिकाणी 1500 रुपये भेटणार आहे. नाहीतर मग त्यांनी काय केलं असतं, एकंदरीत या ठिकाणी काय केलं असतं रे, 3000 रुपये तुमच्या खात्यावरती डायरेक्टली ट्रान्सफर केले असते. बट त्यांनी ह्यावेळेस तसं केलं नाही, कारण की त्यांना माहिती आहे 16वा हप्ता वितरित करायच्या वेळेस फक्त KYC महिलांनाच त्या ठिकाणी वितरित करणार आहे. कारण की काय होतं माहिती आहे का, 15व्या हप्त्यामध्ये त्यांनी खूप अजून म्हणजे काय दिलं, या ठिकाणी मुदत दिली की काय बाबा KYC करण्यासाठी. त्यामुळे त्यांनी सरसकट महिलांना त्या ठिकाणी पैसे ट्रान्सफर केलेले आहे. बट या ठिकाणी आता 16वा हप्ता येताच काय होणार आहे, या ठिकाणी जवळपास ओव्हरऑल सगळ्या महिलांची KYC होणार आहे. त्या ठिकाणी पडताळणी वगैरे होऊन ज्या महिला अपात्र आहे त्यांना त्या ठिकाणी अपात्र करण्यात येणार आहे. आणि बाकीचे जे पात्र महिला आहे त्यांना लगेच त्या ठिकाणी जे 1500 रुपये आहे तुमचे त्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात येणार आहे. व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.